गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। तर बघा, आज मी स्पेशली गुरुपौर्णिमेसाठी पुरणपोळीचं जेवण बनवत होते आणि ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट करायला विसरू नका। तर बघा, अशी मी रेडी झाले होते। स्पेशल दिवस होता, काहीतरी नवीन करायचं होतं आणि आपली संस्कृतीच आहे ती की प्रत्येक सणाला काहीतरी आपल्या घरामध्ये गोडधोड झालंच पाहिजे। तर त्याच निमित्त मी साडी वेअर केली होती। साडी कशी वाटली नक्की कमेंट करा। तर व्हिडिओ मी व्यवस्थित एडिटिंग केला आहे की नाही हे देखील सांगा, कारण तुम्ही इथे बघू शकतात माझ्याकडनं भरपूर अशा चुका झालेल्या आहेत। तर हे मला व्हिडिओ जेव्हा मी एडिट करत होते तेव्हाच मला कळलेलं आहे, तर त्यासाठी पण सॉरी। व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल तरी देखील मला कुठेतरी सांभाळून घ्या। याच्यापुढे मी अशा चुका शक्यतो टाळेल, पण आता समजून घ्या, ठीक आहे। तर घरगुती मसाला यूज करून मी आज आमटी बनवली होती आणि आमटी आणि जेवण कसं झालं हे तुम्ही पुढं बघणारच आहात। पण तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की माझा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला। आणि हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा एवढंच माझं हेतू आहे की माझं काम तुम्हाला कितपत आवडते हेच मला दाखवायचं आहे। तर स्वयंपाक करता करताच आपल्या घरातले छोटे मोठे काम देखील मी त्याच्याबरोबरच करत आहे। तर इथे मी पाण्याची मशीन लावली होती, तीच मी ऑफ करत होते आणि ते देखील तुम्ही बघू शकता। तर एडिटिंगमध्ये काहीच कट केलेलं नाही, ॲज इट इज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर मस्त अशी आमटी मी बनवली होती। आमटीची रेसिपी हवी असेल, पुरणपोळीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा। आणि मस्त अशा मऊ आणि लुसलुशीत अशा पोळ्या होतात बरं का। आणि आमच्या शेतीतलेच गहू होते, त्यामुळे पोळ्या तर अप्रतिम होणारच। ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे, पुढे दाखवणारच आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे वॉच करा। तर इथे मी आमटी एक गॅसवर ठेवली होती आणि एक गॅसवर थोडासा भात म्हणजे तांदूळ देखील कुकरला लावले होते। तर थोड्याफार चुका होतीलच माझ्याकडनं, प्लीज मला समजून घ्या। तर भात आमच्या घरामध्ये आमटीबरोबर कोणीच खात नाही, पण मला पर्सनली आमटीबरोबर भातच खायला आवडतो। तर मी इथे तुम्हाला सांगत आहे की माझी आमटी आणि भात रेडी झालेला आहे। आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी पोळ्या कशा प्रकारे करते। माझं किचन खूप छोटंसं आहे, त्यामुळे मला वेगवेगळे अँगलमध्ये शूट करता येत नाही, ते पण तुम्ही समजून घ्या। तुम्हीच जर समजून घेणार नाही तर मग कोण समजून घेणार आहे। त्यासाठी तुम्ही समजून घ्या आणि ॲडजस्ट करा, पण चॅनलला नक्की लाईक करा, मला सपोर्ट करा। मी खूप छोटी क्रिएटर आहे, आत्ताच कुठेतरी माझी जर्नी स्टार्ट झाली आहे आणि तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर बघा, दुपारची भाकरी होती, आम्ही काही फेकून वगैरे देत नाही, त्याला मस्त रॅप करून एका सुती कपड्यामध्ये बांधून मी ठेवून देत असते। कारण नंतर मग आपण बेसन बनवतो किंवा बोंबलाची चटणी बनवतो, अशा प्रकारे ती भाकरी त्याबरोबर खूप मस्त लागते। तर वेस्टेज आम्ही होऊ देत नाही शक्यतो, पण थोडंफार तर होतंच। पण चला आता वळूया व्हिडिओकडे। तर बघा, पुरण वगैरे छानपैकी माझं झालेलं होतं। सर्वात अगोदर मी इथे कणिक मळून घेते, त्यानंतरच पूर्ण स्वयंपाकाची तयारी करते। त्यावेळेस काय होतं, कणिक आपली आहे ना खूप अशी मऊ आणि सॉफ्ट होते। त्याच्यामुळं काय होतं की आपल्या पुरणपोळी आहेत ना त्या खूप वेळ अशा एकदम मऊ आणि लुसलुशीत असतात। तर बघा, एवढंसं पीठ घेते आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण ॲड करते आणि पोळी देखील मी साईजमध्ये मोठीच बनवते। मला छोट्या पोळ्या म्हणा, चपात्या म्हणा किंवा भाकरी म्हणा, मला छोट्या बनवायला आवडतच नाहीत। शक्यतो नाही, माझी सवयच आहे की मी मोठेच बनवते। तर त्यावर कमेंट असं करू नका की तू एवढं मोठं का बनवते, कारण मला लहानपणापासून सवय देखील आहे आणि आमच्या घरात देखील तशा प्रकारे खाल्लं जातं। मग ऑब्जेक्शन कुणालाच नसल्यामुळे मी मोठ्याच बनवते आणि मला आवडतात पण। तुम्ही माझी पोळी इथे बघा, त्यानंतर मला सांगा। अख्खा जो पोळपाट आहे ना, साईजमध्ये माझा मोठ्या साईजचा आहे पोळपाट, तेवढा भरून मी
म्हणजे एवढी मोठी मी पुरणपोळी करते. पण तवा छोटा असला, तवा देखील मोठा आहे, पण अजून थोडा जर मोठा असता ना तर मी ह्याच्यापेक्षा पण मोठी बनवली असती. आणि हंडे वगैरे तुम्हाला इथे दिसत आहेत. मी सांगितलं माझं किचन खरंच खूप छोटं आहे. मला अँगल देखील चेंज करता येत नाहीत. एकाच अँगलमध्ये शक्यतो 2-3 अँगल मी तुम्हाला दाखवलेले आहेत, पण शक्यतो मला एकाच अँगलमध्ये शूट करता येत आणि त्याच्यामध्ये बरोबर दिसत नाही, त्यामुळे ॲडजस्ट करा. आता इथे बघा, तुम्हाला मी दाखवणार आहे तवा. तवा नाही दाखवणार, तवा बघा अशा प्रकारे प्रिपेअर करून घ्यायचा अगोदर. जर तुम्ही बिगिनर असाल, मला पुरणपोळीच्या जेवणात स्वयंपाक बनवण्याचा अनुभव आहे, त्यामुळे मी पटापट बनवते. पण तुम्ही बिगिनर असाल ना तर अगोदर तवा छान असा तापू द्यायचा आहे आणि त्याला मस्त तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. मग त्यावर पोळी ॲड करायची. मग आपली पोळी तव्याला चिटकत नाही. पोळीची साईज तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला छोटी वाटत असेल, पण नाही, माझी पोळी खूप मोठी बनते. आणि छान बनली की नाही हे कमेंट करून सांगा. गुरुपौर्णिमेनिमित्तच मी हा स्वयंपाक बनवला होता आणि हा स्वयंपाक मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. फर्स्ट व्हिडिओ माझा तुम्ही बघितला नसेल, माझं मी काय आहे, माझं नाव काय आहे आणि मी कशा प्रकारे म्हणजे कशी आहे हे मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ नक्की वॉच करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तुमचा आशीर्वाद देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा करते मी की माझ्यापेक्षा मोठे आजी असेल, आजोबा असेल, मावशी असेल, काका असेल, जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील तर तुमचे आशीर्वाद खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आणखी आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगा. तर इथे पोळ्या तुम्ही बघू शकता, छान झाल्या आहेत की नाही हे देखील मला कमेंट करून सांगा. तर जास्त काही मी तुमचा वेळ घेत नाही, पण प्लीज व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला हे देखील मला सांगा. मी माझ्या व्हिडिओमध्ये आणखी काही चेंजेस केले पाहिजे का? माझ्याकडं माईक वगैरे नाही आहे. बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्हाला आवाज येत असेल त्यासाठी देखील सॉरी. तर बघा, पुरणपोळ्या मस्तपैकी माझ्या अगदी दुरडीभर पुरणपोळ्या झाल्या. याला दुरडीच म्हणतात ना, आमच्या इकडे तर दुरडीच म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात ते नक्की सांगा. तर बघा, माझ्या लाडुलीला देखील तुम्हाला तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि म्हणजे छोटीशी लाडुली. चला भेटूया एका आणखीन नवीन आणि खूप छान अशा व्हिडिओमध्ये. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.